प्रतापनगर में मसाज सेंटर में चल रहा था देह व्यापार का अड्डा। लोटस स्पा नामक मसाज सेंटर में देह व्यापार होने का खुलासा हुआ है। क्राइम ब्रांच के सामाजिक सुरक्षा विभाग ने लोटस स्पा सेंटर में छापा मारकर महिला सहित 3 आरोपियों को गिरफ्तार किया है और आरोपियों के चंगुल से 3 महिलाओं को मुक्त कराया। प्रतापनगर थाने में प्रकरण दर्ज किया गया है। शनिवार को अदालत में पेश कर आरोपियों को पुलिस की रिमांड पर लिया गया। पीड़ित महिलाओं को महिला सुधार गृह भेज दिया गया है। दरअसल आरोपी इस सेंटर में बाहर से आने वाले युगलों को कमरा उपलब्ध कराते थे। इसकी गुप्त सूचना मिलने से क्राइम ब्रांच के सामाजिक सुरक्षा विभाग की टीम ने गुरुवार की शाम को पंटर को स्पा सेंटर में भेजा। मौज मस्ती का सौदा तय होने के बाद उसने सादे लिबास में बाहर खड़ी पुलिस को कार्रवाई करने का संकेत दे दिया। कार्रवाई के दौरान 3 आरोपियों को देह व्यापार करवाते हुए रंगे हाथ पकड़ा गया। उनके कब्जे से पीड़िता के तौर पर 3 महिलाओं को मुक्त कराया गया। अदालत से अल्ताफ, आशा और ईशांत को पुलिस की रिमांड पर लिया गया है, जबकि पीड़ित महिलाओं को सुधार गृह भेज दिया गया। राणा प्रतापनगरच्या हद्दीमध्ये स्वावलंबी नगर आणि पडोळे चौकाशा दरम्यान एक मुख्य रस्त्याच्या थोडं बाजूला असा एक लोटस स्पा माग अपार्टमेंट मध्ये 4थ्या मजल्यावर चालतो आणि तिथे स्पाच्या नावावर किंवा मसाजच्या नावावर वेश्या व्यवसाय चालतो याबाबत आम्हाला माहिती मिळालेली होती आणि 2-3 स्तरावरून आम्हाला ती माहिती मिळालेली होती। तर त्याची आम्ही त्या माहितीची पूर्ण खातरजमा केली आणि मग आम्हाला त्याबद्दल निश्चिती झाल्यानंतर वरिष्ठांना सांगून त्या अन्वये आम्ही संपूर्ण चमूसह कायदेशीररित्या तिथे धाड टाकली। तर तेव्हा आम्हाला तिथे 3 पीडिता मिळून आल्या आणि ते स्पाच्या 2 मालक आहेत, म्हणजे ज्यांना आपण भागीदार म्हणू शकतो। एक पुरुष मालक आणि एक स्त्री आणि ते जो चालवत होता, स्पा चालवत होता तो एक मॅनेजर, असे 3 आरोपी आम्ही त्यांना ताब्यात घेतलेले आहे। यामध्ये पकडलेल्या आरोपीचे नाव काय आहे? यामध्ये महिलेचा सहभाग पण आहे, काय सांगता? बरोबर आहे। यामध्ये जो पकडलेला आरोपी आहे त्याचं मूळ नाव मोहम्मद अल्ताफ अन्सारी असं आहे, पण या व्यवसायाकरता त्याचं नाव तुषार मेहता होतं। म्हणजे तिथल्या पीडितांनी पण ते नाव सांगितलेलं होतं आणि दुसऱ्या आरोपींनी पण ते नाव त्यांचंच असल्या संबंधात सांगितलेलं होतं। तुषार मेहता हे नाव आणि मोहम्मद अल्ताफ अन्सारी हे 2 नावं खूपच वेगवेगळी आहेत, पण कदाचित ते त्या व्यवसायाकरता त्यांनी ठेवलेलं होतं। दुसरी एक महिला आरोपी होती, आशा अशोक पाटील म्हणून, आणि ह्यांनी ह्या बिझनेसचं प्रपोजल श्री मोहम्मद यांच्याकडे दिलेलं होतं आणि तिथे जे मॅनेजर होते ते ईश्वर उर्फ ईशांत घोरपडे म्हणून होते। असे हे 3 आरोपी होते आणि 3 पीडितांची आपण तिथून सुटका केलेली आहे। हे 3 पीडिता बाहेरून आलेले आहेत का? आत्महत्या करा कशा प्रकारे या भूगत कारभारामध्ये बळी पडले? या 3ही पीडिता ज्या आहेत यातल्या 2 पीडिता ज्या आहेत त्या नागपूर शहरातल्या आहेत आणि एक ग्रामीण भागातून आलेल्या आहेत। या सगळ्यांनाच पैशाची गरज होती, नोकरीची गरज होती आणि पैसे कमवण्याकरताचा जो अगदी सहज असा मार्ग होता, तर त्यांनी त्या मार्गाचा अवलंब केला। त्यांना त्याबाबत प्रलोभन देण्यात आलं आणि मग त्या या व्यवसायामध्ये आल्या, ज्यातून त्यांना अपेक्षित प्रमाणे कमाई मिळायला लागली आणि त्या अन्वये म्हणजे त्यांना तसं प्रलोभन देऊन आणि त्या पण त्या प्रलोभनाला बळी पडल्या आणि त्या या व्यवसायामध्ये काम करत आहेत।